नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी अजबर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला दुसरा धडा आहे त्याचं नाव काय? बिल्ली का बिलगुंडा. काय नाव आहे तिचा? बिल्लीचा बिलगुंडा. तर या धड्यात हा दुसरा सीझन चालणार आहे किंवा चालत आहे. तर या धड्यात लेखकने अजून काय दिले आहे चला बघूया. बघा, पहिल्या धड्यात आपण काय पाहिले तुम्हाला तुम्हाला स्मरण आहे का? आहेत ना? हो. नाही आहेत तर 2 मिनिट मी सांगते. तर पहिल्या धड्यात आपण काय पाहिले, जे अमरू आहे त्यांनी काय केले, की मांजरला गोणीत ठेवले आहे आणि ती कुठेतरी त्याला ठेवायला चालले आहे. तर तिथे जे अमरू आहेत त्यांना काय सापडले, तिने कुठे तिला ठेवले आणि लोक असं का म्हणाले, की त्यांचा मालिकला लोक असं का म्हणाले, की तुम्हाला जर तुमचा नौकरला वाचवायचा आहे, तर तुम्ही छप्परवाले कुळेकडे या. तर चला बडू तर चला बघूया अजून काय झाले आहे. बघा, मैं हैरान हुआ कि क्या बात है. मला असं विचार पडला की काय झालं. समझा शायद अमरू किसी की साइकिल से टकरा गया होगा. मला असा विचार झाला की अमरू जे आहे त्या कुठेतरी पडला आहे, सायकल से टकरा गया म्हणजे की सायकलला टाकरे गेले होते का, सायकल सोबत कुठेतरी पडला आहे का, असा माझा विचार आला. शायद साइकिल वाले का कुछ नुकसान हो गया हो और उसने अमरू को धर पकड़ा हो. और असा विचार आला माझा की सायकल सोबत आहे तू, त्या सायकलवर तिचा धडक गेला आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला का, असा मला दुर्घटना काही घडला का, सायकल सोबत तिची दुर्घटना काही घडला आणि त्याच्या सायकल आहे त्याचे काही नुकसान झालं होते. म्हणून 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 ते सायकलवाल्यांनी अमरूला धरलं आहे असं मला वाटलं. रही आदमी इकट्ठे होने की बात, तो ये काम दिल्ली में मुश्किल नहीं और फिर करोल बाग में तो बहुत ही आसान है. आणि म्हणाले की जो लोक माणूस इकट्ठा होते म्हणजे जे गर्दी आहे, जे भीड आहे ते इकट्ठा होते, ते हे दिल्ली शहरात खूपच खूपच मुश्किल काम नाही आहे. लोक असं पण गोळात होते आणि ते पण करोल बागला, हे तर शक्य नाही. म्हणजे आशानीत तिथे शेकडो आदमी होते, तिथे उभे होणार आहे. म्हणजे इथे लेखक काय म्हणाले आहे की जे करोल बाग आहे त्यातून तुम्हाला जरी पब्लिक किंवा गर्दी इकट्ठा करायचं आहे, लोकांना इकट्ठा करायचं आहे, तर तो 2 मिनिटात लोक तिथून येऊ उभे होते. जहां सैकड़ों आदमी को पता नहीं की वे किधर जाए और क्या करे. आणि त्यातून ते म्हणाले आहे की जहां सैकड़ो आदमी म्हणजे खूपच आदमी असे आहे, त्यांना काहीही माहित नाही की तू कुठे जाणार आहे आणि त्याला काय करायचं आहे. खैर उधर जा ही रहा था कि रास्ते में खाली बोरी टकराए. अमरू आता हुआ दिखाई दिया. आणि तिथे मी जात होता की तेवढ्यात मी बघितले की अमरू खाली जे गोणी आहे त्यातून मांजर होते ते खाली आहे आणि ते घेऊन येत आहे. वो खूप खिलखिलाकर हंस रहा था आणि ते खूप आनंदीने हसू होत होता. उसे डांटते हुए मैंने पूछा. त्याला ओरडतोवर मी सांगितले, अरे क्या बात हुई, काय झाला. तूने आज सुबह ही सुबह क्या गड़बड़ की जो इतना शोर मचा और मोहल्ले के लोग तुझे मारने को दौड़े. आणि आज तूने काय केलं, सकाळीही काय केलं की गडबड झाला की इतके लोकचा आवाज येत होता आणि सगळेच मोहल्लेवाले लोक आहे तुला मारायला धडक घालणार आहे, असं काय केलं तूने, असं विचारले. अमरू को कुछ कहना ही नहीं पड़ा. उसके पीछे कुछ आदमी आ रहे थे, उन्होंने मुझे सारा मामला समझा दिया. आणि अमरूला काही पण सांगण्याचा प्रयत्नही नाही केला आणि त्यांना सांगू देत पण नाही होते. जे लोक आले होते त्यांच्या पाठीमागे ते सगळे लोकांना माझा सर्व हकीकत सांगितले. बात ये हो की जैसे अमरू कंधे पर बोरी लटकाए बिल्ली को बाहर छोड़ने जा रहा था, तसेच इथे म्हणाले आहे लेखक की बात ही झाली होती की जसं जे अमरू आहे ते कांद्यावर घेऊन
बिल्लीला म्हणजे मांजरला बाहेर सोडायला चालला होता. कुछ लोगों को शक हुआ कि बोरी में बच्चा है आणि जे लोक आहेत तिथून बसून त्यांना शक्क झाली की या बोरीत काय आहे? मुले आहे. मांजर नाही, मुले आहे. तो आदमी चुपके चुपके उसके पीछे हो लिए आणि जे लोक होते त्याच्या पाठीमागे चालले लागले. उन्होंने देखा की बोरी अंदर से हिल रही है आणि त्यांनी पाहिले की जो बोरी आहे, जे बोरी आहे त्या अंदरून काय होती? हिलत होती. काय होती? हिलत होती. बस उन्हें विश्वास हो गया की इस बदमाश ने किसी बच्चे को पकडा है आणि त्यातून त्याला असं माहीत पडत होता की हे जे माणूस आहे ते बदमाश आहे आणि तिने काय केले आहे? बोरीवर बोरीच्या आतमध्ये मुलं ठेवले आहे असा त्यांना वाटले. अमरू स्वभाव से अल्पभाषी है. अमरू स्वभावात काय आहे? अल्पभाषी. अल्पभाषी म्हणजे ज्यांना एकच भाषा येतात आणि अल्पभाषी म्हणजे बाकीचे जो म्हणजे अजून भाषे नाही येते त्यांना म्हणतात अल्पभाषी. कुछ मस्करा भी है आणि कुछ मस्ती मजाक असं पण होते. मग चुप रहा. देखते ही देखते 50 आदमी इकट्ठे हो गए आणि ते शांत राहून उभे होता आणि बघत बघत किती 50 म्हणजे 50 आदमी इकट्ठे झाले होते. उनमें से एक चिल्लाकर कहने लगा. त्यातून एक होता त्यातून खूपच जोरात ओरडला आणि म्हणाले, घेर लो इस आदमी को, ये बदमाश उसी गिरोह में है जिसका काम बच्चे पकडना है. आणि तो म्हणाला, तिला घेऊन या म्हणजे त्याला चौकटीत उभे राहून पकडूया की हे तोच आदमी आहे जे लोक बच्चा चोरवते म्हणजे मूल चोरवते. तर त्यानं सगळं लोकांना अमरूला काय केले? बांधून नाही ठेवले. त्यानं गोल गोल करून उभे राहिले आणि त्याला मदत ठेवले. उस जगह से पुलिस थाना भी दूर नहीं था आणि जे स्थान होता त्या स्थानाचा काही क्षणात पुलिस स्टेशन पण होता. एक आदमी लपक कर थाने गया. वहां से थानेदार और एक सिपाही को बुलाला. तेवढ्यात एक माणूस गेला तेव्हाच एक माणूस गेला आणि थानेदारला आणि एक सिपाहीला घेऊन आले. थानेदार को देखते ही एक उत्साहित दर्शक अपने कुर्ते की बाह ऊपर चढाते हुए बोला आणि थानेदारला बघितल्यावर एक माणूस होता. त्याने काय केलं? आपल्या कुर्तेचा जो बाय होता त्यांना मोडून बाहे ऊपर चढा मतलब त्यांना मोडून आत वरती गेला आणि म्हणाले, दरोगा जी, ऐसा नहीं हो सकता कि आप इस बदमाश को चुपचाप यहाँ से ले जाए और कानूनी कार्यवाही की आड़ में इसे हवालत में मजे लेने दे. आणि तेवढ्यात तो का म्हणाला की असं नाही होणार की तुम्ही याला घेऊन जाणार चुपचाप म्हणजे चोरीने घेऊन जाणार आणि काय करणार? कानूनी कार्यवाही याच्या आडमध्ये तुम्ही याला हवालात मजे देणार म्हणजे की सगळं खायला सगळं करायला देणार असं म्हणाले ते. पहिले इसकी जी भर से मरम्मत होगी आणि तो म्हणाला पहिला काय होणार? त्याला मारपीट करणार तुम्ही. गजब नहीं है की भरे मोहल्ले से बच्चा उठा लिए जाए आणि हे अतिशय सोपे नाही है की हे मोहल्ल्यावर तुम्ही मुलं घेऊन जाणार आहे. 2 दिन हुए पास वाली गली से एक बच्चा गुम हो गया आणि म्हणाला 2 दिवस झाले की ते जवळच एक गली आहे तिथं मुलं घेऊन गेले आहे. देवनगर से तो कई उठाए जा चुके आणि देवनगर म्हणजे एक स्थान आहे त्यातून खूपच मुले घेऊन गेले आहे. अब बाद में इसके साथ चाहे जो करे, पहले हम लोग इसकी पिटाई करेंगे. काय सांगितलं की पहिला आम्ही काय करणार? त्यांचा पिटाई करणार, मग तुम्ही इथे तिला घेऊन जाणार. भीड़ में से दसियों ने इस सुंदर प्रस्ताव का समर्थन किया और लोग अमरू को पीटने के लिए मानव तैयार होने लगे. तेवढ्यात जो भीड होती त्यांच्यात खूपच लोकने हे प्रस्ताव त्यांचं समर्थन केले आणि अमरूला मारायला तैयार झाले. उस दिनों दिल्ली में बड़ी सनसनी फैली हुई थी. नगर के सभी भागों से बच्चों के उठाए जाने की खबरें आ रही थी आणि त्याच वेळी दिल्लीला असं सनसनी झाली होती की जे नगर आहे म्हणजे एक जे नगर आहे त्यातून बच्चे उचलत घेऊन जाणार आहे.
एक दो बार पत्रों में यह छपा कि जमुना के पुल पर कुछ आदमी पकड़े गए जिन्होंने बोरियों में बच्चे बंद किए हुए थे आणि एक दोन वेळा समाचारपत्राला पण हे छापून आले होते की जमुना जे पूल आहे तेथून माणूस बघितले आहे ते लोकांना बोरियेचं आतमध्ये मुलं घेऊन जात आहे असं बघितलं आहे. स्कूलों से बच्चे बहुत सावधानी से लाए जाते थे. शाळामधून जे मुलं आहे त्याला खूपच सावधानीचं घेऊन येत होता. पार्कों में और बाहर गलियों में बच्चों का खेलना कूदना बंद हो गया था. बागात आणि जे खोलीचं गली होते त्यातून पण मुलांचं खेळणं कूदणं बंद झालेला होता. दिल्ली नगरपालिका और सांसद में इसी विषय पर अनेक सवाल जवाब हो चुके थे आणि दिल्ली आणि नगरपालिका सांसदला पण हे यांचा सवाल आणि जवाब खूपच चालला होता. इसलिए इस मामले में राजधानी के सभी नागरिकों की दिलचस्पी थी आणि त्यातून जे राजधानी आहे या सगळं नागरिकोवर त्यांची खूपच दिलचस्पी होती. आश्चर्य इस बात का नहीं लोगों को कि अमरू पर संदेह क्यों किया. आशय लोकांना हेच नाही की तेच अमृत आहे ते अमरूवर काही या सगळ्यांचा संदेह केला, बल्कि इस बात का था कि उन्होंने अभी तक उसकी मारपिटाई शुरू क्यों नहीं कर दी. वातावरण में सनसनी और तनाव की कमी न थी. आणि तो म्हणाला आम्हाला काय फार विचार होता की त्यांना मारपीट त्या लोकांनी अमरूच्या मारपीट सुरुवात काही नाही केली आणि जे वातावरण होता त्या खूपच तणावाचा होता. एवढा तणावमध्ये ते कसा बचला हे प्रश्न होता. अगर थानेदार और पुलिस की सिपाही वहां न होते तो अब तक अमरू पर भीड़ टूट पड़ी होती आणि तोच वेळ थानेदार आणि सिपाही नाही होते तर अमरूचं तो खूपच पिटाई झालेली होती. थानेदार ने आते ही अमरू की कलाई पकड़ ली और पूछा, बोल ये बच्चा तूने कहाँ से उठाया है और इसे तू कहाँ ले जा रहा है. तेवढ्यात थानेदारने काय केले, अमरूचा हात धरले आणि त्याला विचारले, ती कुठून उचलले आहे आणि तू कुठून हिला घेऊन जाणार आहे. बात कहाँ है बता कहाँ है तेरे और साथी आणि म्हणाले की सांग तुझा अजून मित्र कुठे आहे. आज सबका सुराग लगाकर ही हटूंगा. आज सगळ्याला शोधून ही जाणार मी. अमरू अब तक तो दिल में हंस रहा था मगर थानेदार की धमकियों से कुछ घबरा गया था. त्यातून अमरू जो होता त्यांचा सगळ्यांचा ऐकून त्याच मनात आनंदी होता आणि हसत होता की ही मी नाही आहे. मग थानेदारची जी धमकी आली त्यातून तो खूपच मतलब त्या ऐकल्यावर ते घाबरून गेला. दबी आवाज में वह थानेदार से बोला, सरकार मैंने किसी का बच्चा नहीं उठाया. मैं बदमाश हूँ. मैं तो एक भले घर का नौकर हूँ. रोटी चोखा करता हूँ और अपना पेट पालता हूँ. तेवढ्यात तो म्हणाला मी बदमाश नाही आहे. मी एक चांगला घराचा नोकर आहे आणि मी रोटी चोखा म्हणजे मी जेवण बनवतो आणि आपला पेट पालतो. ही मी कार्य करतो. मी बदमाश किंवा बच्चाचोर नाही आहे. तर आज आपण काय शिकलो, आज आपण हे शिकलो की आपल्याला नाही माहित होतं की समोर कोणता व्यक्ती आहे कोणता नाही व्यक्ती. पहिला त्यांना विचारून घ्या की तुम्ही कोण आहे, कुठेतरी आला आहेत, मग त्यांचा हिशोब करूया. कारण की असा केलेला नाही आपण करते तेवढा त्याचा चांगला माणूस होता ते पण वाईट होऊन जातात. धन्यवाद.